झी 24 तास एक पाऊल पुढे. आपल्यासोबत चिन्मय केळकर आहे. चिन्मय, खूप खूप स्वागत आहे. प्रेमाची गोष्ट केल्यानंतर आता पोपटाची गोष्ट काय असणार? पोपटाची गोष्ट बेसिकली 3 मुलांची गोष्ट आहे आणि हे 3 तरुण अशा वयातले आहेत की जे कुठल्याही गावातच नाही, शहरामध्ये अशा पद्धतीचे या वयाचे जे तरुण असतात. तू हिरो, मुख्याची स्टोरी आणि माझी अक्कल. पोपट 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 कोण आहे? जनार्दन, मांडवेवाडीचा. एक नक्की की जेव्हा सतीशनी मला ही गोष्ट दिली, प्रेमाची गोष्ट संपता तेव्हा मला गोष्ट फार आवडली होती. किंबहुना प्रेमाची गोष्टपेक्षा जास्त मला ही गोष्ट आवडली, कारण प्रेमाची गोष्ट जी गोष्ट सतीशचीच होती. पण मला त्याच वेळेला पोटात गोळा आला, कारण एकतर मी अत्यंत शहरी मुलगा आहे. मी गाव फार क्वचित पाहिलं आहे. संवाद लिहिताना खूप अवघड गेलं आहे ही फिल्म लिहिताना. प्रेमाची गोष्ट त्या मनाने सोपं होतं काम, कारण माझ्या आजूबाजूला अशी माणसं आहेत, पण ही माणसं माझ्या आजूबाजूला आहेतच असं नाही, किंवा अशी ही बॅकग्राऊंड असणारी माणसं माझ्या आजूबाजूला नाही. त्यामुळे मला नक्की अवघड गेलं आहे. केतनची एक तक्रार आहे की त्याला शाळामध्ये पण त्याच्या कानाखाली मारतात. आता इथं पण आपण दोस्त सटासट काहीतरी चाललंय. दिग्दर्शक म्हणा, लेखक मंडळी का त्याच्यावर राग नाही करत? नाही, एक तर काय की जेव्हा कथा दिली होती सतीशनी मला, तेव्हा त्यात ते मुकुंदाचं जे कॅरेक्टर होतं, जे केतन करतो आहे, त्या कॅरेक्टरमध्येच जेवढे काही रंग होते त्यात हा एक रंग होता की मार खाणे. आणि तो अत्यंत वल्नरेबल आणि अतिशय एका अर्थाने बिचारा मुलगा असतो आणि त्याच्याकडे काहीतरी भयंकर स्पार्क आहे, पण तो स्पार्क त्यालाच मगाशी मी म्हटलं तसं ओळखता आलेलं नाही आहे. तर त्यामुळे तो मार खातोय फक्त असं. तर त्यावेळेपर्यंत केतन काम करेल हे अर्थातच नक्की नव्हतं. मी सतीशला अगदी आग्रहाने म्हटलं होतं की मी आत्ता हा विचार करतच नाही की कोण काम करत आहे, कारण मग त्या सगळ्या गोष्टी हळूहळू बांधल्या जायला लागतात की. आणि ही 3ही मुलं माझे मित्र आहेत आणि तिघांनाही मी पुण्यात असल्यापासून पाहतो आहे. त्यामुळे मला हे जर आधी माहिती असतं तर कदाचित स्क्रिप्ट वेगळं झालं असतं. मग तरी जे आत्ता आहे ते स्क्रिप्ट नसतं. आता मी जे स्क्रिप्ट लिहिलं आहे त्याच्यात हे 3 जण बसले आहेत, ते सतीशनी घेतलेला निर्णय आहे तो, आणि तो परफेक्ट झाला आहे. आणि त्यांनी 3घांनी ते जे रंग स्क्रिप्टमध्ये आहेत ते स्वतःला लावून घेतले. त्यामुळे आता ते सगळंच एकमेकाला जुळून आलंय असं वाटतंय. पण असं काही डोक्यात नव्हतं अर्थातच त्यामुळे की केतनला असंच द्यायचंय किंवा केतन आहे म्हणून आपण असं करूया. ते होतं आणि तिथे केतनला घेतलं. अगदी शेवटचा प्रश्न की एवढे तुझे छान मित्र आहेत, 3 कलाकार म्हणून. अतुल दादा आहे स्वतः, सतीश राजवाडे दिग्दर्शक आहे. आपणही एक अभिनयाची इनिंग या सिनेमात खेळावी असं नाही वाटलं? नाही, कारण मी गेले काही वर्ष जो काही अनुभव मी घेतो आहे, वेगवेगळ्या पद्धतीचा अभिनय मी केला आहे, मी असिस्ट केलं आहे, मी लिखाण करतो आता. तर मी अगदी या निर्णयाला पक्का पोचलो आहे की एका वेळी मी एकच काम करू शकतो. मी लेखन करताना लेखनच करू शकतो, अभिनय करताना अभिनयच करू शकतो. पण म्हणजे याचा अर्थ असाही नाही की मी लेखन झाल्यानंतर स्क्रिप्ट सतीशकडे सोपवल्यानंतर मी काम करू शकलो नसतो का, तर करू शकलो असतो. पण मला असं वाटलं नाही की माझा या ह्याच्यामध्ये कुठे मी बसतो. एकतर हे 3घही ज्या वयाचे आहेत त्याच्यापेक्षा मी मोठा आहे, जरी दिसत नसलो तरी. त्यामुळे मला नाही वाटत त्या वयाची आणि त्या तरुण मुलांची वल्नरेबिलिटी आणि सेन्सिबिलिटी मी नक्की पकडू शकलो असतो ॲक्टर म्हणून. पोपट झाकून ठेवला तरी बी पंचायत, आणि त्याबद्दल बोलाय गेलो तर आपलीच खोटी. समजा मामला गुपचूप. खूप खूप धन्यवाद आणि ऑल दी बेस्ट. थँक्यू. तर एक प्रेक्षकांचा पोपट होणार नाही अशी ही एक प्रेमाच्या गोष्टीनंतरची एक पोपट घेऊन सतीश राजवाडे आपल्या भेटीला येतोय. एक वेगळी, पुन्हा एकदा एक ग्रामीण ढंग असलेली एक वेगळी कहाणी तुमच्यासाठी येते. व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक केदारसह प्रशांत नासपुरे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास एक पाऊल पुढे.